महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाला आहे। 2023चा 75% पीक विमा जो काय पीक विमा वाटप झाला नव्हता त्याचे वितरण आज खात्यावरती जमा होऊ लागलेले आहेत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती। पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही अखेर पीक विम्याची प्रतीक्षा आता तुमची संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की आता 2022, 2023, 2024 आणि 2025 हा सर्व पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होऊ लागला आहे। कारण की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता एक महत्त्वाचे अपडेट समोर दिले आहे। आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा म्हणजेच की दुसरा टप्पा आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित करण्यात सुरुवात केली आहे। भरपूर दिवसापासून पीक विम्याच्या बातम्या येत आहेत, परंतु फक्त 25% अग्रिम 25% रब्बी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले होते, परंतु 75% पीक विमा वाटप होणं बाकी होतं। तोच पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो, यासाठी सरकारने जिल्ह्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर केली आहे। ही यादी अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुमच्या या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव जर असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांचं नाव आहे त्या सरकारच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये आजच अगदी 3 तासामध्ये पीक विमा 75% रक्कम जमा करण्यात येणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, अत्यंत दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। बघा तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा आता केली आहे। पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता मोठ्या योगाने सुरू केली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती अगदी 3 तासात हे रक्कम जमा होणार आहे। पीक विमा रक्कम आज तुम्हाला मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।